जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वा, समास 9वा, शाश्वत निरोपण. श्री गुरुभ्यो नमः. शरीराच्या चमत्काराची परीक्षा करून आत्मानात्माचा विचार केला तेव्हा काय दिसून आले तर पिंड अनात्मा आणि सर्व करता तोच आत्मा आहे असे दिसून आले. आपल्यापासून आत्मा वेगळा नाही असं सांगितलेली गोष्ट विचाराने अनुभवाला आली. आता ब्रह्मांडाची म्हणजे जगाची रचना जाणून घ्यायला हवी. तात्पर्य, पिंडात अनात्मात्म विवेक व ब्रह्मांडात सारासार विचार करणे हे आपले कर्तव्य आहे. या गोष्टीचे पुन्हा पुन्हा विवरण करण्याची रुची आवश्यक आहे. पिंड कार्य आहे आणि ब्रह्मांड कारण आहे. या तत्वाचे विवरण विचारपूर्वक करावे. नाही आता त्याचेच निरूपण करीत आहोत. नाशवंत ते असार आणि शाश्वत वस्तू तेच सार आहे. जे कल्पांतात नाश पावते ते सार नव्हे. या सारासार विवेकाने ब्रह्मांडाचे परीक्षण केले तर पृथ्वी पाण्याने निर्माण झाली असून पुढे कल्पांताच्या वेळी ती पुन्हा पाण्यातच लय पावते. ते पाणी ही तेजापासून निर्माण झाले असल्यामुळे प्रलय जग महातेज शोषून घेऊन ते आटवते, कोरडे करते, तेव्हा फक्त तेजच उरते. आता तसे हे वायूपासून झाले असल्यामुळे त्या प्रलय अग्नीला वायू विझवतो, तेव्हा सर्व तेज नाश पावून प्रलय वायूचीच दाटी होते. त्यानंतर वायू आकाशापासून निर्माण झाला असल्यामुळे प्रलय वायू ही शेवटी आपले कारण असलेल्या आकाशात लपून जातो. असा वेदांत शास्त्रात कल्पांताचा विषय सांगितला आहे. या पंचभूताशिवाय गुणमाया मूळ माया ही परब्रह्मामध्ये लय पावतात. त्या ब्रह्मवस्तूला जाणण्यासाठी विवेक हवा. सर्व उपाधींचा शेवट असणाऱ्या निर्गुण ब्रह्मामध्ये दृश्याचा गोंधळ नसतो. तरीही ते ब्रह्म सर्व ठिकाणी दाटीवाटीने खचाखच भरले आहे. कितीही कल्पांत झाले तरीही परब्रह्म नाश पावत नाही. अशा शाश्वत वस्तूला मायेचा त्याग करून ओळखावे. देव असलेला अंतरात्मा सगुण असून सगुणाच्या योगेच निर्गुणाची प्राप्ती होते आणि निर्गुण ज्ञानाने विज्ञान स्थिती प्राप्त होते. शुद्ध आणि कल्पनारहित असलेल्या परब्रह्मामध्ये मायेचा मल नसतो. दिसणारे सर्व जग खोटेच होऊन जाते. निर्माण होऊन लगेचच नाश पावणारे सर्व आपल्या अनुभवाला येत असते. पण येणे जाणे नसलेले परब्रह्म हे इंद्रिय मनादीने अनुभवास येत असल्याने त्याला विवेकाने ओळखावे. एक ज्ञान आहे, एक अज्ञान आहे आणि एक विपरीत ज्ञान आहे. हे तिन्ही जेथे नाश पावतात तेच विज्ञान होय. वेदांताच्या सिद्धांताने आणि प्रत्यक्ष अनुभवाने पाहिले तर सर्व ठिकाणी निर्विकार परब्रह्मच आहे. त्याला ज्ञान दृष्टीने पाहायला हवे आणि त्यानंतर त्याच्या ब्रह्मवस्तूच्या बरोबर अभिन्न स्थितीने राहायला हवे. यालाच मुख्य आत्मनिवेदन असे म्हणतात. दृष्टीला जे दिसते ते सर्व दृश्य आणि मनाला जे भासते तो भास होय. दृश्य भास रहित असलेलाच नाशरहित परब्रह्म होय. सहज पाहिले तरीही परब्रह्म हे आत बाहेर सर्व ठिकाणी आहे ही गोष्ट सिद्धच आहे. त्या अनंताला कोणती उपमा देऊ शकता? ये जा करणाऱ्या ढगाप्रमाणे चंचल हे कधीही स्थिर पावत नाही आणि स्थिर आकाशाप्रमाणे निश्चल कधीही चलन पावत नाही. विकारी होऊन वाढून नाश पावणाऱ्या चंचलाला शाश्वतता कसे संभवेल? कल्पांत होताच ते सर्व नाश पावते, पण आत मायेच्या भ्रमामुळे भ्रमिष्ट झाल्यामुळे त्यातच आनंद मानणाऱ्या मूढाला या दुर्गम माया चक्राचा ठाव ठिकाणा कसा काय लागेल? भीड बाळगली तर कोणताही व्यापार होत नाही. भीड बाळगली तर कोणताही सिद्धांत जाणता येत नाही आणि भिडेमुळेच आपल्यात असलेला देवही सापडत नाही. वैद्याचा गुणही येईना आणि त्याची भीडही मोडवेना. अशा परिस्थिती असलेला निर्माण झाली तर तो रोगी जगणार नाही असे समजावे. जो राजाला ओळखतो तो कोणालाही राजा म्हणत नाही.
तद्वत खऱ्या निर्गुण देवाला ओळखणारे सगुण असलेल्या कोणत्याही वस्तूला देव न म्हणता निर्गुण देवच आपण होतात. पण भीड बाळगणारा मूर्ख काय करू शकतो? विचार केला तर ही गोष्ट स्पष्टच आहे. भीड ही मायेच्या अलीकडची असून परब्रह्म हे मायेच्या पलीकडचं आहे. खरं म्हणजे ते ब्रह्म अलीकडे पलीकडेही सदैव प्रकाशत असते. खोट्याची भीड बाळगणे, भ्रांतीने वाटेल ते करणे हे काही विवेकाचे लक्षण नाही. भावार्थ काय तर जे खोटे आहे त्याचा त्याग करावा आणि जे खरे आहे ते अनुभवाने जाणून घ्यावे. असे माया त्यागाने परब्रह्माला जाणावे. या मायेचे लक्षण पुढील समासात निरूपिले आहे. आनंदाने त्याचे विवरण ऐका. इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश दशके शाश्वत निरूपणम नाम 9वा समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.